सत्यविधाने ओळखा. अनुच्छेद 20 मधील नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ हे संरक्षण खटला चालू असताना आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन हे संरक्षण कागदपत्रात्मक पुराव्यांच्या बाबतीतही लागू आहे. प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस आर्टिकल 20 ऑलरेडी बोललेलो आहोत. गुन्ह्यांच्या दोषसिद्धतेबाबत असणारं संरक्षण त्याच्यामध्ये 20 1 2 3 नो एक्स पोस्ट फॅक्टो. त्याच्यानंतर काय होतं तुमचं नो दुसरं जे काही आहे ते सेल्फ इन्क्रिमिनेशन आणि डबल जिओपार्डीवरती ऑलरेडी बोललो आहे, त्याच्यामुळे ते याच्यात घेतलेलं नाही. सेल्फ इन्क्रिमिनेशनमध्ये काय आहे ओरल आणि त्याचबरोबर तुमच्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस म्हणजे लिखित आणि त्याचबरोबर मौखिक अशा पद्धतीच्या एव्हिडन्सेसचं त्याला ते लागू आहे संरक्षण. मग ते पुढे फक्त कशाला लागू नाही आहे स्पेसिमेन सिग्नेचर ब्लड सॅम्पल इत्यादीला ते लागू नाही. मग तिथे ते संरक्षण तुम्हाला येणार नाही. आणि एक्स पोस्ट फॅक्टो त्यावेळेस आपण बोललेलो आहे ते सेक्शनलला मी बोललो आहे की काय आहे गुन्हा ज्या वेळेला झाला त्यावेळेच्या कायद्याच्या नुसार त्या कायद्याचा भंग झालेला असेल म्हणजे त्या चालू काळामध्ये जो कायदा अस्तित्वात असेल त्याचा भंग झाला तर त्या गुन्ह्याला शिक्षा द्यायला पाहिजे. त्या काळामध्ये ती कृती गुन्हा असायला पाहिजे. नो एक्स पोस्ट फॅक्टो. आणि दुसरं त्याच्यामधलं काय होतं की शिक्षा जी निहित केली गेली आहे त्या कायद्यानुसार तेवढीच त्याला ती द्यायला पाहिजे. म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी ते लागू होणार नाही. जी कृती त्या समकाळामध्ये गुन्हा म्हणून रजिस्टर होऊ शकते त्यालाच तुम्ही गुन्हा कन्सिडर करून त्या कायद्यामध्ये असणारी तेवढीच शिक्षा तुम्ही द्यायला पाहिजे. नंतर तुम्ही त्याला गुन्हा म्हणू शकणार नाही. त्या पर्टिक्युलर कृतीसाठी ते आहे. नो एक्स पोस्ट फॅक्टो. डबल जिओपार्डी आपण बोललो आहोत की एकाच वेळेला 2 वेळा होत नाही पण ते डिपार्टमेंटला लागू नाही वगैरे वगैरे. आणि तिसरं जे आहे ते नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. तर ते अर्धा भाग जो आहे वाक्याचा नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ हे संरक्षण खटला चालू असताना मिळत नाही. ट्रायल त्याच्यातनं वगळलेली आहे. सिव्हिल ऑफेन्सेस ज्याला दिवाणी पद्धतीचे गुन्हे म्हणतो त्याला ते नाही, ते फक्त क्रिमिनलला लागू आहे. टॅक्सेशन कर संबंधित जे काही गुन्हे आहेत त्याला ते लागू नाही. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेला ते लागू नाही. आणि डिमांडिंग सिक्युरिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून काही एक संरक्षणात्मक रक्कम घेणे किंवा तत्सम काही तरतूद असणे त्याला ते लागू नाही. म्हणजे सिव्हिलला नाही, टॅक्सेशनला नाही, खटला चालू असताना नाही. कारण खटला चालू असताना प्रोलॉंग खटला जेव्हा असतो जास्त काळ चालू असतो तेव्हा त्याच्यामध्ये तरतुदी बदलू शकतात. जसं निर्भया केसमध्ये सुद्धा होतं की ज्युव्हेनाईल क्राईम काय आहे आणि ज्युव्हेनाईल कोणाला म्हणायचं म्हणजे आणि मग त्याच्यानुसार ज्युव्हेनाईलला कन्सिडर करायचं की नाही. तर ते म्हणजे वर्मा कमिटी आणि मग ते सगळं चालून थ्रूआउट द पिरियड ते एज जे आहे ते कमी जास्त करण्याचा मुद्दा तो तिकडे केलेला होता. त्यामुळे अविधान चूक आहे कारण एक्स पोस्ट फॅक्टो हे ट्रायलला लागू होत नाही. म्हणजे खटला चालू असताना ते लागू होत नाही. कन्व्हिक्शनचा मुद्दा तिथं येतो. अचूक आहे. ब जी परकीय व्यक्ती भारतात लाभाच्या पदावर आहे तिला परकीय राष्ट्र आर्टिकल 18 आपण ऑलरेडी घेतलं होतं की कधी सुप्रीम कोर्टाने बंद केलं चालू केलं. पहिल्याच टेस्टमध्ये सेक्शनलला घेतलेलं आहे 15 ऑक्टोबरला. फक्त मी म्हणालो होतो की अर्धा भाग बोलून झालेला आहे प्रिंटमध्ये घ्यायचं बाकी होय की कुठलंही याला टायटल जे काही ते देणार नाही एक्सेप्ट अकादमिक आणि मिलिटरी. अनुच्छेद 18 14 ते 18 मधलं जे येतं ते. आणि त्याच्यामध्ये मग काय काय फक्त येतं की जे व्यक्ती इंडियन सिटीजनला कुठल्याही फॉरेन नेशनकडून टायटल घेता येणार नाही. फॉरेन सिटीजन असेल आणि जर तो इथं लाभाच्या पदावर असेल तर त्याला राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीशिवाय टायटल घेता येणार नाही. आणि परकीय व्यक्ती किंवा भारतीय व्यक्ती जी इथे लाभाच्या पदावर असेल त्यांना राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीशिवाय कुठलंही एम्युलिमेंट किंवा गिफ्ट किंवा प्रेझेंट घेता येणार नाही. हा त्याचा एक भाग डिस्कस करायचा बाकी होता. त्या कधी बंद केलं टायटल म्हणजे नेमकं काय भारतरत्न आणि हे तुम्ही सफिक्स प्रेफिक्सच्या संदर्भात आपण बोललेलो आहोत. ब विधान करेक्ट आहे. घटक राज्यांनी संपत्ती अधिग्रहण करण्यासंबंधी केलेल्या सर्व कायद्यांना अनुच्छेद 31A 31A 31B आणि 31C पहिल्याच सेक्शनला बोललो होतं की मूलभूत हक्कांना अपवाद असणारे आहेत. राईट टू प्रॉपर्टी या संदर्भात जे येतात की 31A काय आहे काही विशिष्ट विषयांसंबंधात संपत्ती जेव्हा तुम्ही अधिग्रहित करता सेव्हिंग ऑफ लॉज है ना इन केस ऑफ ॲक्विजिशन ऑफ इस्टेट काही 5 विषय त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. इंडस्ट्री आहे किंवा लँड आहे किंवा ॲग्रिकल्चर आहे वगैरे वगैरे. त्या 5 विषयांसंबंधित जर तुम्ही संपत्ती अधिग्रहित केली आणि ते करत असताना अनुच्छेद 14 आणि अनुच्छेद 19चा रिझनेबली भंग झाला तरी देखील ते कायदे सुरक्षित राहतील. 31A 31B काय होतं केवळ ठराविक 5 विषयांनाच नव्हे तर कुठल्याही कारणासाठी तुम्ही ते केलं आणि 14 आणि 19 नव्हे तर संपूर्ण फंडामेंटल राईट्सचा कुठलाही FR त्याच्यातनं व्हायलेट झाला तरी देखील
ते जिवंत राहतील. 9th शेड्यूलमध्ये ते टाकले असता 9व्या परिशिष्टात. 31A आणि 31B मधला तो बेसिक फरक होता. आणि 31A मध्ये तरतूद काय होती मग, की घटक राज्यांनी सुद्धा 31A अंडर असणाऱ्या 5 विषयांबाबत जर कायदा केला आणि तो कायदा त्याला पण इम्युनिटी मिळेल, पण त्याला काय आहे, अट आहे, कंडिशन आहे. ती अट काय, तो कायदा त्या घटक राज्यांनी राष्ट्रपतींच्याकडून पारित करून घेतलेला असायला पाहिजे. म्हणजे त्या पद्धतीचं विधेयक त्यांनी राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवून जर ते पारित झालेलं असेल, म्हणजे थोडक्यात ते विधेयक केंद्राकडूनच अल्टिमेटली पारित झालं असेल तरच त्याला प्रोटेक्शन मिळतं. लक्षात येतंय. 31A काय होतं, ॲक्विजिशन ऑफ इस्टेट्स. ज्या काही तुमच्या महत्त्वाच्या 5 विषयांसंदर्भात तुम्ही जर कोणाची संपत्ती अधिग्रहित केली आणि त्यातनं कोणाचा 14 इक्वॅलिटीचा राईट आणि 19 स्वातंत्र्याचा हक्क जो काही आहे तो जर काही बाधित झाला तरी देखील तो कायदा राहील, अशी 31A तरतूद आहे. आणि असा कायदा केंद्राचा असेल तरी तर त्याला प्रोटेक्शन होतंच, पण राज्यांचा असेल, घटक राज्यांचा, तरीही त्याला प्रोटेक्शन असेल. पण त्याला अट काय, ते कायदे राज्य विधिमंडळाने आणि राज्यपालांच्या संमतीनं पारित झालेले नकोत, तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवून पारित झाले तरच त्याला 31A अंडर प्रोटेक्शन मिळेल. एम लक्ष्मीकांत यांच्या इंग्रजी पुस्तकामध्ये स्टेट हा शब्द तिथं वापरलेला आहे, तो नेमकं कळत नाही. स्टेट लॉज, प्रोटेक्शन फॉर स्टेट लॉज, तर तिथे इंग्रजीमध्ये तिथे लिहून ठेवा की हा स्टेट हा शब्द घटक राज्य यांच्याकरता वापरलेला आहे. कारण त्या फंडामेंटल राईटच्या चॅप्टरमध्ये स्टेट म्हणजे राज्यसंस्था असं कन्फ्युजन बऱ्याच वेळेला होतं. तर नेमकं 31A तिथे जो एक क्लॉज त्यांनी लिहिला आहे तो स्टेट लॉज असं तिथे एक शब्द येतो 31A खाली, तर तिथे स्पष्ट लिहून ठेवा हे स्टेट लॉज म्हणजे घटक राज्यांनी केलेले कायदे होत. इथे स्टेट या शब्दाचा अर्थ राज्यसंस्था असा होत नाही. जे लोक इंग्रजीमध्ये वाचतायत किंवा मराठीत वाचतायत त्यांनी सुद्धा राज्याच्या असं म्हणताना घटक राज्यांचं असं आहे असं तिकडे व्यवस्थित लिहून ते ठेवा. 31B मधील तरतुदीनुसार आजही 9व्या परिशिष्टातील कुठल्याही तरतुदीचे न्यायिक पुनर्विलोकन करता येणे शक्य नाही. विधान चूक आहे. IR कोहेलो केस 2007 सांगितलं आहे की भारतीय संविधानातल्या कुठल्याही तरतुदीला ब्लँकेट इम्युनिटी नाही. 24 एप्रिल 1973 केशवानंद भारतीच्या खटल्यानंतर जे काही ॲड केलेलं आहे त्याला तुम्ही त्याचा रिव्ह्यू घेऊच शकता. त्याच्या आधीचं जे काही आहे ते प्रोटेक्टेड आहे. 9th शेड्यूलचा जो काही मुद्दा आहे, कारण केशवानंद भारतीनंतर बेसिक स्ट्रक्चरचा मुद्दा त्याच्यात आला, त्यामुळे करेक्ट विधान फक्त ब.